हे ट्रान्झिशन होत असताना मराठी OTTकडे तुम्ही कसं पाहता? किंवा ती जी एक व्हॅक्यूम आहे की एक डेडिकेटेड मराठी प्लॅटफॉर्म किंवा त्याच्याकडे येणारा व्ह्युअर, ही सांगड बसत नाही आहे, म्हणजे सध्या तरी बसताना तितकीशी प्रभावीपणे दिसत नाही आहे. हो, म्हणजे दुर्दैव असं आहे की अजूनही डेडिकेटेड मराठी OTT प्लॅटफॉर्म नाही आहे. ZEE5वरती थोडंफार बघायला मिळतं किंवा सोनी लिव्हनी काही इंटरेस्टिंग काही जसं मानवत जे सिरीज आहे फार अप्रतिम ती झाली आहे. सो असे काही अपवाद सोडले तर देर इज नो डेडिकेटेड मराठी प्लॅटफॉर्म. म्हणजे प्लॅनेट मराठीनी प्रयत्न केला पण ते त्यांना समहाऊ सस्टेन करणं आणि त्यांना तो हे करता आला नाही. सो विच इज अ व्हेरी सॅड थिंग. अदरवाईज तो एक खूप मोठा होपफुल हे होता की एक डेडिकेटेड मराठी OTT प्लॅटफॉर्म तयार होईल. ते गरजेचं आहे. याचं कारण असं की एकतर कोविडनंतर जे सगळं OTT आल्यामुळे टेलिव्हिजन हळूहळू म्हणजे सॅटेलाईट जे राईट्स होते फिल्मचे, जिथून एक चांगला रेव्हेन्यू यायचा आफ्टर द थिएटर रिलीज, तो एकदम कमी झाला आहे. कारण एक आता फक्त टेलिव्हिजन बघणारे सिनियर्स जास्त राहिलेले आहेत, सिनियर सिटिझन्स. त्यामुळे पुढचा जो आता किंवा पुढे येणारा जो सगळा ऑडियन्स आहे तो जास्त OTT किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे जास्त वळला आहे. तर त्यामुळे काय झालं आहे की डिजिटलवरती असा काही सपोर्ट सिस्टीम नाही आहे आपल्याकडे मराठीसाठी, जो व्हायला पाहिजे. जो मला असं वाटतं आत्ता हळूहळू भाडीपा करत आहे किंवा प्रयत्न करत आहे की मराठी सिनेमाला एक वेगळा एक सपोर्ट हे द्यावा आणि हे द्यावं. सो असं काहीतरी वेगवेगळे सपोर्ट सिस्टीम्स मराठीसाठी येणं गरजेचं आहे डिजिटल प्लॅटफॉर्मवर. कारण तर मग काय होईल, वेगवेगळे परत मराठी विषय त्याला एक परत धाडस मिळेल करायला, ते केले जातील. यंग जे डिरेक्टर्स आहेत त्यांचे जे आयडियाज आहेत ते परत एक्झिक्यूट केले जातील. तर हे फार गरजेचं आहे आता. नाही, हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे खरं तर जसं आपण म्हणतो की थिएटर मिळालं पाहिजे, तसं तर मी तुझं म्हणते आता OTT प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. ॲब्सोल्युटली मिळालं पाहिजे. म्हणजे आता ही त्या लेवलची गरज झालेली आहे की आमच्याकडे मटेरियल आहे, आमच्याकडे तो विचार आहे, ती संकल्पना आहे, पण ते मांडायला तो प्लॅटफॉर्मच नाही आहे दुर्दैवानं. खरं.